नमस्कार गाववाल्यांनो, सकाळी सकाळी उठलंय आणि इले तो सर भिवंडीत तर आपला एक माल भरू तो वेरण्याचो तर पटापट येऊन ना आपल्या धक्क्यात गाडी लावलंय. तोपर्यंत गाडी भरूक पण सुरुवात केला आणि ती गाडी भरून झाली तशी मस्तपैकी झाळी मारून आणि पडदो खाली केलाय आणि परत वरची रशी मारलाय आणि थैसना तो निघालाय ना. तर भिवंडी ट्रॅफिक या 100% असतात, तुमका सगळ्यांका माहितीचा. कसा बसा त्या ट्रॅफिकचा पार केलाय आणि सरळ येऊन पोचलो तो आपल्या डिझेल पंपावर डिझेल टाकलंय. गाडीचा जर पॉट भरला तर म्हटलं आम्ही पण सकाळपासून काय खालाव नव्हता तर म्हटलं आम्ही पण पॉट भरून घेऊया. तर पटापट पॉट भरून घेतला आणि थैसना जर निघाला ना तर सरळ चलत राहिलो. प्रवास तर एकदम भारी होत होतो आणि त्याच्यात हो पाऊस काय अजिबात थांबत नव्हतो. जो पनवेलात मी वायपर चालू केलंय ना तर अजूनपर्यंत काय बंद केला नव्हता. त्यानंतर ना ह्या पावसामुळे माका वळाली झोप तर म्हटलं सिद्ध्या जराशी गाडी चालव. जसा लोट्यातलो समाधान धाबो इलो तोपर्यंत मी मस्तपैकी गाडी दिलंय सिद्ध्याकडं. त्यानंतर बरोबर संगमेश्वरात आणून माझ्याकडे गाडी दिला, कारण समोरचा रस्तो जो होतो ना पालीतलो तो बारको होतो, तो थंय ते काय गाडी काय चालू जमणार नव्हती. त्याच्यामुळे गाडी माझ्या ताब्यात घेतली. सकाळचा वातावरण आणि ह्यो रस्तो एकदम भारी वाटत होता. पटापट थैसना बाहेर गेलोय तो येऊन पोचलोय तो आपल्या लांजात पंपासमोर मस्तपैकी सकाळी बत्ती लावूया म्हटला. फ्रेश झालंय. पंपाच्या बाजूकच होती चायची टपरी, तर सिद्ध्याक म्हणलं जरा चाय पिऊया. कसा असता सकाळी ना एक गोट चाय पियाला ना तर कसा डोका कसा ताड करत जाता. त्यामुळे मला चाय पियाला आणि थैसना जो निघाला ना मस्तपैकी वातावरणचा होता. पावसाचा वातावरण असल्यावर ना कोकणातलं ह्यो व्ह्यू एकदम भारीच वाटता. तर या वातावरणाचा प्रवास करत येऊन पोचला होता आपल्या घरात. तर कशी वाटली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करूया. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.